का आपल्याला भूक लागल्यावर जेवण हे आपल्यासाठी ऑप्शन आहे का? आपण जेवण तर करतोच ना. जे भूक लागल्यावर आपण म्हणतो का नाही यार जेवण करून बघतो मी, नाही ना. तर सध्या आपण त्या भुकेच्या वाटेला आहे सध्या, म्हणजे त्या रस्त्यावर आहे आपण, का तिथं आपल्याला याची गरज आहे. आणि हे जे एक एक जे गोष्टी आपल्याला जे भेटताय, ह्या भेटणं खूप महत्वाचं आहे. आता बघा, तसं पुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर हा करिअर कट हा जो उपक्रम आहे, हा जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा फक्त आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये, फक्त आपल्या गंगापूर शहरामध्ये, फक्त आपल्या इथंच आहे, श्री मुक्तानंद कॉलेजमध्ये. हा मोठ्या मोठ्या MIT, देवगिरी, मोठे मोठे कॉलेजला सुद्धा नाही. पण ही जर ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला आपल्या महाविद्यालयात जर भेटते, आणि आपल्याला जर असे कोऑर्डिनेट करणारे जर सर आपल्याला जर भेटत असतील, तर आपल्याला नक्कीच आपण ते करून नाही बघितलं पाहिजे, तर केलंच पाहिजे. बिकॉज आपण 1 वर्षासाठीचा हा कार्यकाळ आहे, आणि या 1 वर्षामध्ये जेव्हा आपण करिअर कट्ट्यासोबत जेव्हा कनेक्ट असतो, तेव्हा आपली जी नेटवर्क आहे ते फक्त आपल्या लिमिटेड लोकांपर्यंत नाही राहत. आता मला सांगा, इथं जर आपल्याला किती जणांना उद्योजक व्हायचे, किती जणांना उद्योजक स्वतःचा स्टार्टअप, स्वतःचा बिझनेस करायचा, असे किती लोक आहे आपल्यामध्ये? 1 2 3 4. ओके. तसे आपण हॉलमध्ये 25 30 मुलं बसलेलो आहे, तरी पण आपल्यापैकी 3 लोकांनाच बिझनेस करायचा आहे, बरोबर? तर आता मला सांगा, समजा मला जसं सरांनी उदाहरण दिलं की कट्ट्यावर बसून बडबड करायला मला आवडतं समजा, आणि मग समजा मग मी पण माझी जोडीदार कोण बघन, ज्यांना कट्ट्यावर बसून बडबड करायला आवडते, बरोबर? तसंच आता आपण इथं मी विचारलं उद्योजक कोणाला बनायचंय, कोणा स्वतःचा बिझनेस कोणाला करायचा, तर आपण 4 लोकांनी हात वरती केले. तरी करिअर कट्ट्यामध्ये आपण कनेक्ट झाल्याच्या नंतर ऑल महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण आपलं जे विजन असतं, आपल्याला जे करायचंय, कोणाला जॉब क्षेत्रामध्ये जायचंय, कोणाला बँकिंग मध्ये जायचंय, कोणाला बिझनेस मध्ये जायचंय, कोणाला स्वतःचे स्टार्टअप करायचे, असे ऑल महाराष्ट्रातले जे विद्यार्थी त्यांच्या सोबत आपण कनेक्ट होतो. आणि मग त्या तिथं आपण कनेक्ट झाल्याच्या नंतर आपण त्यांच्याशी कन्व्हर्सेशन असतं, आपण त्यांच्याशी बोलू शकतो, ते आपल्याशी बोलू शकतात, आणि मग आपल्याला किती चांगली ऑपॉर्च्युनिटी, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्रातले लोक तिथं आपल्याला भेटतायत. जसं आज तुम्ही आपल्या 3 जणांनी 7 वरती केले, तसं तिथं तुम्ही कनेक्ट झाल्याच्या नंतर हजारो विद्यार्थी ते करणारे असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या विचाराची देवाणघेवाण त्यांच्याशी करू शकता. आणि मेन म्हणजे काय झालं माहिती का, आपलं जसं मोबाईलच्या युजमुळे आपला टाइम स्पॅन हा खूप कमी झालाय. आपल्याला 2 मिनिट मॅगी पाहिजे, आपल्याला म्हणजे 365 परत 1000, हे कॅल्क्युलेशन मोठी वाटते. जसं आपल्याला आता रोज, आता आमचे करिअर संसदचे पदाधिकारी रोज सकाळी 6:55 आणि संध्याकाळी किती वाजता तू करा, 6:45 ला मीटिंग जॉईन करतात. तर तिथं आतापर्यंत मोबाईल तर सर्वच यूज करत होते आमचे पदाधिकारी, बरोबर की नाही? पण एक डिसिप्लिन लागला का यार, आपल्याला मीटिंग करायची, आपल्याला उठायचं आहे ना, रोज काहीतरी, रोज सकाळी संध्याकाळी काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटतंय, ज्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितल्या नाही, आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती गरजेच्या होत्या हे आपल्याला त्या मीटिंग मधून समजलं, बरोबर की नाही? तसंच हा जो पूर्ण जो उपक्रम आहे, हा कुठल्याही प्रकारचं अफिलिएट मार्केटिंग नाहीये, किंवा सरांना काय 365 रुपयामधले वर्ष 65 रुपये सरला आणि 300 रुपये करिअर कट्ट्याला, असं नाहीये. तर हे जे पूर्ण जे सायकल चालवण्यासाठी जो लागणारा खर्च आहे, हा खर्च काढण्यासाठीची फक्त ती अमाऊंट आहे, आणि ती आपल्याला 1 वर्षासाठी 2 महिन्यासाठी नाही, तर ती 365 दिवस नाही, तर पूर्ण 1000 दिवस आहे. 1000 दिवस डिव्हिजिबल बाय 365 जर केलं तर आपल्याकडे आन्सर येतं 0.35. 35 पैसे दिवस पडतो आपल्याला, आणि 35 पैशामध्ये आपल्याला IAS आहे आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, परत तुम्हाला जो काही कोर्स करायचा आहे, ज्या काही क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे होऊन जायचंय, त्या क्षेत्रातले माहीर तज्ञ लोक तुमच्याशी तिथं तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना तुम्ही तिथं सांगू शकता. आणि एवढंच नाहीये, तर असे काही ग्राउंड लेवलचे विद्यार्थी ते दिल्लीपर्यंत पोहोचले या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून, आणि त्यांच्यामध्ये ज्या काही स्किल डेव्हलप झाल्या ना, आपण ती विचार नाही करू शकत, किंवा
ते स्वतः सुद्धा जर त्यांच्याशी जर तुम्ही तुमचं जर कधी करिअर कट्ट्याशी जर तुम्ही संपर्क तर करणारच आहे, सर्वजण त्याच्यात इन्व्हॉल्व होणारच आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्यांशी जेव्हा तुमचं कनेक्शन येईल, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलताल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अरे हा विद्यार्थी तर काहीच नाही, म्हणजे हा जर एवढा करू शकतो तर आपण तर काहीतरी अजून चांगला करू शकतो, ही तुम्हाला आतून तुम्हाला वाटेल ही गोष्ट. त्यामुळं करिअर कट्टा हा आपल्यासाठी नाहीये किंवा ऑप्शन आहे हे असं ठेवूच नका डोक्यामध्ये. जर खरंच जर कोणाला जर करिअर करायचंय, खरंच जर आपण आपल्या आई वडिलांचे आपले स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचे, तर करिअर कट्टा हा आपल्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. बरेचसे जण आता काय म्हणतील सर, 1-2 वर्षांनी जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट होतील म्हणतील आम्हाला सांगायला नव्हतं कोणी, मार्गदर्शन नव्हतं, मला हा व्यवसाय करायचा होता पण माझ्याकडे पैसे नव्हते, माझे घरचं माझं ऐकत नव्हते, मला IAS अधिकारी बनायचं होतं मुलींच्या बाबतीत पण माझ्या घरच्यांनी माझे लग्न करायचा विचार ठरला आणि नंतर मग मला पुढे काही करता नाही आलं. किंवा विद्यार्थी म्हणतील, मुलं म्हणतील की मला काहीतरी करायचं होतं पण मला कोणी सांगायला नव्हतं, मला कोणी पैसे द्यायला नव्हतं, बरोबर की नाही. असं आपल्याकडे हजार कारण असतात. न करण्याचे हजार कारण, करण्याचं एकच कारण ते म्हणजे आपल्या हा एक इतका प्लॅटफॉर्म इतकं भेटणं इतकं गरजेचं आहे. जर तुम्ही आज जर बघितलं, तुम्ही एवढे मोठे मोठे जे प्रोफेशनल्स लोक आहेत यांचे तुम्ही नावं जरी टाकले ना युट्यूबला, इकडं तिकडं जर टाकले तुम्ही, तर त्यांचे खूप बोटावर मोजणे इतके भाषण, बोटावर मोजणारे एवढे त्यांचे व्हिडिओ ब्रॉडकास्ट बघायला भेटतील. पण जर तुम्हाला त्यांना 1 to 1 जर बोलायची तिथं जर संधी भेटत असेल आणि तुमच्यातले जे काही थॉट्स आहे, जे काही विचार आहे, जे काही तुमची, आणि जेव्हा तुम्ही ह्या लोकांना रोज ऐकता, यांची ह्या लोकांशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये जे काय बदल होतात, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात. तिथं आपल्याला असं नाही कोणाला, तिथं ऑटोमॅटिक जसं तुम्ही म्हटले उद्योजक बनायचंय, कोणाला जॉब मध्ये जायचंय, तुमच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट, लिडरशिप या गोष्टी डेव्हलप होणं किती गरजेचं आहे. आज सरांनी म्हटलं का तुम्ही येऊन पुढे येऊन तुमचं मनोमत व्यक्त करा, काय कार्यक्रम बद्दल काय वाटलं किंवा तुम्हाला काय वाटतं विचारा, तर आपल्याबद्दल कोणीच उठलं नाही. आता मला सांगितलं आपण काही असं आहे का इथे काही मोठे 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 लोक बसले का आपण त्यांच्या पुढे काही बोललो काही चुकलं तर आपल्याला ते पनिश करतील किंवा आपल्याला दंड लावतील का, म्हणतील नाही नाही याचं ऍडमिशन कॅन्सल करा, हे याला बोलता नाही आलं, असं आहे का? नाही ना. तरी पण आपण काय करतो, आपण कुठं किती आपण बेसिक ठिकाणी किती कमी बघा, तर तिथं आपल्यामध्येच आपण बोलत नाही. तिथं काही परफेक्शन आहे आता म्हणजे मी काही स्क्रिप्ट पाठ करून आलो तुमच्यासोबत बोलायसाठी नाही, डायरेक्ट बोलतोय जे मला सुचतंय, जे मला ऑन द स्पॉट समजतंय. आणि मी पण तुमच्यातलाच आहे, मी काही लय मोठा कुठला अधिकारी नाहीये किंवा लय मोठा कुठला हे नाहीये, पण एक तुमच्यामधूनच पुढे आलेला एक विद्यार्थी आहे, जो ज्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारची दिशा नव्हती, कुठल्याही प्रकारचं त्याला मार्ग नव्हता की बुवा कोणत्या मार्गाला जायचं, काय करायचं. पण जीवनामध्ये जसे आपल्याला आपलं जीवन जगत असताना आपले हे जे अकॅडमिक्स आपलं असतं, या अकॅडमिक्स मध्ये जेव्हा आपल्याला जे जे लोक आपल्या कनेक्शन मध्ये येतात त्यांचा फायदा हा आपल्या जीवनामध्ये कसा होतो ते आपल्याला न कळत समजतं, पण आपल्याला त्यांच्या कनेक्ट मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जसं निकम सर आहे, निकम सर कधी पण आपल्याशी म्हणजे विद्यार्थ्यांशी अशी कनेक्टेड आहे की जसं ते त्यांचा दुसरा मित्रच आहे, हक्काचा माणूस. म्हणजे तिथे आपण जाऊन आपले प्रॉब्लेम बोलू शकतो, तिथे आपले प्रॉब्लेम सांगू शकतो. सर पण आपल्याला आपल्या जे कमीपणा आहे, ज्या आपल्या ज्या वाईट गोष्टी आपल्यातलं ते सर आपल्याला सांगतात आणि आपल्याला ते असं वाटत नाही यार काय यार हे मला ट्रोल केलं, हे मला टार्गेट केलं की मला म्हटलं यार तुला बडबड करतो, तुला बोलतो, तुला काही बोलायला समजत नाही, असं बोलले म्हणजे ते काही आपल्याला खालीपणा नाही दाखवायचं. तर तिथं ते आपल्याला काहीतरी चांगलं, काहीतरी पुढे जाण्याचं, काहीतरी आपल्याला ते सांगण्यासाठी आपल्याला ते सांगतात. आणि हा उपक्रम चालवण्यामागे बी सरला काही हे नाहीये का बाबा सरला काही पेमेंट असेल त्याच्यामध्ये, तर सरला असं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये 1 रुपयाचं पण सरला त्याच्यामध्ये बेनिफिट नाहीये, सरला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मानधन नाहीये. सर आपल्याकडं आपल्या मागच्या वेळेस आणि याच्या मागचे 4-5 वर्षापासून सर करिअर कट्ट्यासोबत काम करताय आणि सर कधी सरांनी यांचं स्वतःचा हे गाठलेलं नाही इथं, म्हणजे त्यांचा म्हणजे सरनी त्यांची वाहवाही मिळवण्यासाठी पण हा उपक्रम हाती घेतलेला नाही. जर आज तुम्ही बघितलं असं काही कार्यक्रम असेल तर इथून इथपर्यंत सर्व प्राचार्य प्रवक्ते सर्व बसलेले असते आपल्या कॉलेजचे, पण सरच एकमेव अशी व्यक्ती आहे का जे आपल्याला विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, विद्यार्थी पुढे जावा यासाठी सतत काम करणारे आपले निकम सर आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे, योगायोग. आणि आज त्यांचा 54वा वाढदिवस, ते सरांनी बोलता बोलता मेन्शन केलं फोनवर की त्यांचा आज 54वा वाढदिवस आहे.
म्हणजे ज्या माणसाचे आयुष्यातले 54 वर्ष त्यांनी ह्या कामासाठी डेडिकेटेडली जर घातले आणि ते जर आता जर त्यांचं जर एवढा मोठा जर हे त्यांचा उद्देश आहे का आपला विद्यार्थी गावखेड्याचा विद्यार्थी घडला पाहिजे, त्याचा स्वतःचा बिझनेस पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, तो कोणत्याही रूपात मागे राहिला नाही पाहिजे, हे जर त्यांचं जर एवढं वयाच्या 54 वर्षाचा माणूस जर हा विजन ठेवतोय तर आपल्याला तर ते ऍक्च्युअल बनायचंय, बरोबर की नाही? तर मग तिथं आपण थोडस काहीतरी थोडस सिरियसनेस गोष्ट करण्याची गरज आहे. आज तुम्ही जे काही प्रोफेशनल कोर्स करत असतील किंवा आज कोणाला माहित नाही किंवा काय करायचंय, आज बीकॉमला सकाळ झाली, तो कॉलेजला येतो, कॉलेजचं लेक्चर करून घरी जातो, त्याला आज काहीतरी दिशा नाही, आज त्याच्याकडे काहीतरी ठरलेलं नाही का बाबा मला काय करायचंय, का हु आय एम तिने आज त्याला ओळखलेलं नाही स्वतःला, का तो काय करू शकतो, त्याची कॅपेबिलिटी आज त्यांनी ओळखलेली नाही का तो काय करू शकतो चांगल्या पद्धती. आज जर एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा एखाद्याच्या मोटिवेशन वरून आपण एखादा कोर्स निवडला असेल, जसं आमच्या पाहुण्यातला एखादा पोलीस झाला तर मला पण वाटतं मी पण पोलीस व्हायला पाहिजे, पण मला मग कळलं मी 100 मीटर पळाल्यावर मला ते श्वासाचं मशीन लावावं लागतं. म्हणजे हु आय एम हे जर मला जर ओळखता नाही आलं तर मला करिअर मध्ये पुढे जाता येणार नाही. आणि टाइम स्पॅन म्हणजे खूप आता हे झालेलं आहे का इथं आपण असं नाही करू शकत काय हे नाही झालं ते करू, ते नाही झालं ते करू, हा टाइम गेला. बिकॉज इथं रेस एवढी आहे, जर एक छोटीशी जागा जर निघली तर लाखो लोक तिथं येतात, कशासाठी, ती जागा घेण्यासाठी. आणि ते लाखो लोकातले लाखो लोक हे नसू शकतात, म्हणजे त्यांच्यातले अनस्किल अनएम्प्लॉय नसू शकतात, ते स्किल आहे त्यांच्यामध्ये, ते आहे म्हणून ते तिथपर्यंत तिथं पोहोचले. म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे, खूप भयंकर. आपलं जसं आता कॉलेजमध्ये तुम्ही रेग्युलर येत असताल नसताल, बाकी तुम्ही काय करता मला माहित नाही, पण जर तुम्ही जर बघितलं तर आताच आपल्याकडे माग काय होतं, पेपर फुटले एवढे मोठे, आपल्या भारत देशामध्ये एवढं मोठं आंदोलन तयार झालं. आता त्याच्यामध्ये मला सांगा, जर पासिंग पर्सेंटेज बघितला आणि त्या आंदोलनातले लोक बघितले तर काहीतरी वाटतंय काय, तर त्या व्हिडिओतले तुम्ही बरेचसे इंस्टाग्राम युट्यूबला इकडे तिकडे व्हिडिओ बघितले असतील, त्याच्यातले जे लोक आहे ते लोक, त्या लोकांना जेव्हा दुसरे जे छोटे छोटे जे ब्लॉगर्स लोक होते ते जेव्हा जाऊन भेटले आणि त्यांनी विचारलं की बाबा हे काय असतं, किंवा आपल्या देशाचे हे कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, द्रौपदी मुर्मू कोण आहे, किंवा असे वेगवेगळे जे लीडर आहे मोठे आपले भारताचे, जे मेन धुरा सांभाळतात आपल्या भारताचे, त्यांची नावं विचारले, ते कोणी विचारलं, त्यांना सांगता नाही आलं. म्हणजे काय, याच्यावरून आपण काय शिकतो की एखादा काम होत असताना, जसं आता इथं आपण सर्वजण बसलेलो आहे, आता प्रत्येकाला कोणाला कोणी सिरियस होऊन ऐकत असं काय चालू आहे, त्याला सर्व सांगितलं आता उठता येईना इथून, कधी संपत कधी नाही, म्हणजे निगेटिव्ह गोष्टीकडे वळणारे लोक जास्त आहे. आता त्याच्यामध्ये त्याच्या याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, त्या आंदोलनामध्ये, त्या प्रोटेस्ट मध्ये टॉपर करणारी मुलं नाही, 14 घंटे अभ्यास करणारी मुलं नाही, ज्यांनी मन लावून स्वतःच्या मनाने पेपर लिहिला ते मुलं नाही. कारण की त्यांना माहिती याच्यात काही नाही. म्हणजे त्यांना काय समजलं, मला सांगायचं एकच आहे या साऱ्यांमधून, का आपल्याला जे करायचंय त्या रस्त्यावर आपल्याला नीट व्यवस्थित जावं लागेल. आणि त्या रस्त्यासाठी आपल्याला हे जे मार्गदर्शन आपल्या आजूबाजूला जे मार्गदर्शनाच्या स्वरूपात जे आपल्याला लाभलेले, जसं महाविद्यालय, महाविद्यालयातले प्राचार्य, जसे करिअर कट्टे सारखे जे उपक्रम आहे, हे आपल्याला नरिश करण्यासाठी, आपल्याला हा तिथून पुढे घेऊन जाण्यासाठी, आपण जे आज मार्ग भरकटलेलो आहे ते मार्गावर आपण व्यवस्थित त्या मार्गावरच चालावं, म्हणून त्यासाठी आपण इथे. नाही तर आपल्यातली जी कॅपॅबिलिटी, सरांनी सांगितलं की तुम्ही करू शकता, तुमच्याची कॅपॅबिलिटी आहे, पण काय होतं, ती सशा आणि कासव सारखे रेस सारखं होऊन जात. तुम्ही सशे, तुम्ही कॅपेबल आहे ती रेस जिंकण्यासाठी, पण तुमच्या रस्त्याला त्या सशाच्या रस्त्याला जशी खिऱ्याची शेती आहे, गाजराची शेती आहे, आणि मग तो काय करतो, तिथंच थांबतो, गाजर खातो, त्याला वाटतं मी तर कम्फर्ट झोन मध्ये, त्याला त्यांनी कधी बघितलंच नाही का टॉर्टॉइज पण माझ्यापेक्षा काहीतरी पुढे जाऊ शकतो, म्हणजे तो जो कासव आहे तो पण पुढे जाऊ शकतो आपल्यापेक्षा, हे आपण बघितलंच नाही. त्यामुळं थोडेस काळजी घ्या. आणि आपला जो येणारा टाइम आहे हा खूप हे असतो, आणि एक टाइम असा असतो, त्यानंतर आपल्याकडे किती जरी आपण कोर्स केलेले, किती जरी आपण ते कोर्सला सक्षम आहे, तरी पण आपल्याला तिथं हे देत नाही, कारण की आज एज मॅटर करतो. आज जर आपण इंजिनिअरिंग, डॉक्टर हे जरी फील्डचं जरी शिक्षण निवडलं तर वयाचे 30 वर्ष उलटून जातात.
30 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला स्ट्रगल करावं लागतं शिक्षणासोबत, जॉब सोबत, परत वेल सेटल होईपर्यंत, परत मग तिथून पुढं त्याची लाईफचं चालू होऊन जातं. मग तिथून पुढं तो समजायला लागतं. आणि जसं एक उदाहरण देतो महाभारतातलं, कुंती होती महाभारतामध्ये, जे डोळ्यावर पट्टी होती ते आठवतं तुम्हाला? डोळ्यावर पट्टी होती त्यांच्या, ते आठवतं? जेव्हा कुरुक्षेत्रावर हे युद्ध संपलं आणि जेव्हा त्या कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण होते आणि जेव्हा ती कुंती आली, ते रथामध्ये आले त्यांच्यामध्ये बसून, आणि रथामध्ये आले, आणि काय होतं त्यांचं नाव, ज्यांच्या डोळ्यावर पट्टी होती त्यांचं नाव काय होतं? गांधारी. बरोबर. त्या गांधारी ज्या आहे ना त्या आल्या कुरुक्षेत्रावर आणि तिथे श्रीकृष्ण होते. श्रीकृष्णाला त्या म्हटल्या, श्रीकृष्ण भगवान तुम्ही देव आहे म्हणे, तुम्हाला सर्व माहित होतं म्हणे का जर हे महाभारत घडलं तर ही जी भूमी ही रक्ताने पूर्ण लाल होणार आहे, हे तुम्हाला माहित होतं म्हणे, तरी तुम्ही हे महाभारत का होऊन दिलं म्हणे, तरी हे महाभारत का होऊन दिलं म्हणे, तुम्हाला माहित होतं याचा परिणाम कसा आहे, वाईट असणार आहे, तरी तुम्ही हे महाभारत का होऊन दिलं? काय वाटतं कोणाला? काय सांगशाल याच्यावर? तुम्हाला काय वाटतं? महाभारत देवाला माहित होतं, श्रीकृष्ण स्वतः ते डोळ्यांनी बघत होते, स्वतः अर्जुनाचा रथ चालायला ते होते, बरोबर, आणि त्यांना ते भगवंत असल्यामुळे त्यांना माहित होतं की याचा परिणाम काय होणार आहे, बरोबर, तरी पण देवानी महाभारत का होऊन दिला असेल, महाभारत का झाला असेल? काय वाटतं कोणाला? कन्व्हर्सेशन देऊ आपण, असं काही मी भाषण नाही देतो, मी तुमच्यासोबत जनरल बोलतो. काय वाटतं? काय वाटतं का होऊन दिला असेल मग श्रीकृष्णाने महाभारत? तर श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं असेल? श्रीकृष्ण म्हटले, हा महाभारत आज हे जेव्हा एकमेकांसमोर उभा राहिले, एकमेकांवर शस्त्र चालवले, हे महाभारत तेव्हानी चालू झालं म्हणे. हे महाभारत तेव्हा चालू झालं म्हणे जेव्हा हे जे गौरव पांडव होते ना, यांच्यातले जे जे वाईट विचाराचे जे हे होते, ते लोक लहानपणापासून काही ना काही काय करत होते, चुकीची कामं करत होते. कोणाच्या चोऱ्या कर, कोणाच्या गरीबाच्या मुलाला अत्याचार कर, म्हणजे असं त्यांचं लहानपणापासून काय होतं, चालू होतं. आणि मग हे शेवटी महाभारत झाल्यावर मग यांना समजलं की महाभारत का झालं. तसंच आपण जेव्हा आपण म्हणतो एक टाइम गेल्यानंतर आपण म्हणतो यार मला काही करता नाही आलं, मला काही हे करता नाही आलं, मला कोणी सांगायला नव्हतं, हे नव्हतं ते नव्हतं, जे आपण हे रिझन देतो, हजारो रिझन देतो, ते रिझन हे ते झाल्याच्या नंतर नसतात, ते रिझन डे 1 पासून असतात. तुमच्या करिअरचा हा डे 1 जिथून सुरू झालाय ना, तिथून हे महाभारत सुरू झाले. समजलं का? त्या उदाहरणावरून सांगायचं एक होतं का ते महाभारत त्या दिवशी लढाई झाली, त्या दिवशी सर्व एकामेकांवर शस्त्र चालले, कोणी मेलं कोणी जगलं, हे महाभारत त्या दिवशी नाही घडलं. हे महाभारत कितीतरी दिवसापासून घडत आलं होतं आणि शेवटी त्याचा रिझल्ट होता. तसं आपलं करिअरचं आहे. मग आपण ऐकतो, आज जर तुम्ही आपल्या जर छत्रपती संभाजीनगरच्या जर आपण जर न्यूज बघितल्या रोजच्या, तर त्या रोजच्या न्यूज मध्ये सर्वात जास्त क्रिमिनल रेकॉर्ड्स कोणाचे असतील तर ते मुलं आणि मुलींचे. ऍक्सिडेंट झाला, फाशी घेतली, रेल्वे पुढे येऊन जीव दिला, किंवा त्याला परीक्षेचा अभ्यास सहन झाला नाही, त्याला परीक्षेमध्ये कमी टक्के पडले, आत्महत्या करून घेतली, किंवा कोणी कोणाचा खून करून टाकला. हे करणारे सारे लोक कोण आहे माहिती आज? हे फक्त यंगस्टर आहे. जसं आपण युपी बिहारचे आपल्याला तर माहित आहे उदाहरण, तिकडची मुलं काय करतात. मग हे का होतंय? कारण की लोकांना मार्गदर्शन, सही राह दिखाने के लिए कोई नहीं है. तर ही जी सही राह आहे ही दाखवण्यासाठी आपलं महाविद्यालय आहे, आणि महाविद्यालयामध्ये हा अतिशय चांगल्या प्रकारचा जो उपक्रम आहे, जो महाराष्ट्र लेवलचा आहे, जिथं तुम्ही याच्यामध्ये तुमचाच फायदा असून तुम्ही ते केल्यावर तुमचाच महाराष्ट्र लेवलला, राज्य लेवलला जेव्हा तुम्हाला त्या स्टेजवर बोलून तुमचा सत्कार केला जातो, ती फिलिंग नेक्स्ट लेवल असते. ती फिलिंग तुम्ही शब्दात नाही मांडू शकत. त्याचे काही फोटोज पण आपल्याकडं होते, लावतील का आपल्याला? जे 2026 ला अधिवेशन झालं होतं, खाली घे, ग्रुपवर वरती टाकलेलं आहे. ड्राइव्ह लिंक
आप्पासाहेब सभागृह बारामती, अजितदादा पवार सर्वांना परिचित आहे, आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्या चुलत भावाचं हे कॉलेज आहे. ठीक आहे. रोहित पवार सर्वांना माहिती आहे, रोहित पवारच्या वडिलांचं हे कॉलेज. शारदाबाई पवार असं या कॉलेजचं नाव आहे. याच्यामधले काही फोटो, इकडचा फोटो 9 नंबरचा फोटो शिकार का वखत ठीक आहे. तर असं सर्व काही गोष्टी खूप एक्सपिरियन्स करायला भेटल्या. करिअर कट्टा मध्ये आपलं जे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असो, आपल्याला तुम्हाला वाटतं की नाही, तुम्हाला जर उद्योजक बनायचे तर तुमच्या ओळखी ह्या 1000 विद्यार्थी ऑल महाराष्ट्र असावं. जर तुम्ही कुठं महाराष्ट्रामध्ये कुठं जर गेले कानेकोपऱ्यामध्ये आणि तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, अनसर्टिनिटी काही प्रॉब्लेम आला, आता तिथं तुमच्या कोणी ओळखीचं नाही, पण करिअर कट्ट्यासोबत तुम्ही जोडलेले होते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानेकोपऱ्यातला विद्यार्थी तुमच्या संपर्कात आहे. त्या ग्रुपमध्ये एक मेसेज टाका, मी या ठिकाणी अडकलोय, या जागेवर. तिथून ऑल महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या ग्रुपवर जोडलेले. तिथून तुम्हाला काही टाइमातच, काही तासातच तुमची तिथं मदत करण्यासाठी तुमच्याच लेवलचे तुम्हाला समजून घेणारे विद्यार्थी तिथं असतात. म्हणजे आपल्याला या करिअर कट्ट्यासोबत आल्यावर कसा फायदा होईल काही सांगता येणार. सोने पे सुहागा आहे डायरेक्टली. त्याच्यामुळं याच्यामध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व व्हा, सर्वांनी याच्यामध्ये या. आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की, आणि फीडबॅक द्या. एकदा जॉईन करा, जॉईन केल्याच्या नंतर सरांना येऊन भेटा आणि सांगा, सर तुम्ही सांगितलं होतं हे, तुम्ही त्या दिवशी सांगितलं त्या दिवशीलाही सांगितलं होतं, पण हे तर काहीच कामाचं नाही, असं पण येऊन सांगा. जर तुम्हाला जर नाही आवडलं, सर हे पण ऐकायसाठी तयार आहे. करिअर कट्टा या गोष्टीसाठी पण तयार आहे. आणि करिअर कट्ट्या ऑनलाईन करायचं हेच कारण आहे का, त्यांना माहिती महाविद्यालयात विद्यार्थी येत नाही, आणि विद्यार्थी येत नाही त्यांना हे माहिती आहे, म्हणून त्यांनी ऑनलाईन ठेवलं. आणि आज आपण सर्वजण इंटरनेटच्या जाळ्यामध्ये माहिर आहे. आपल्याला झूम मीटिंग कशा अटेंड करायच्या हे काही एवढी आपण लिटरेट नाही, म्हणजे एवढे पण आपण अनलिटरेट नाहीये की आपल्याला एवढं पण आपल्याला माहित नाही, असं नाही. आपल्याला प्रत्येकाला सर्व गोष्टीचं चांगलं नॉलेज आहे. आपल्याला मोबाईल हँडलिंग चांगल्या प्रकारे येते आपण. आणि याच्यामध्ये त्यांना माहिती आहे तुम्ही 1-1, 2-2, 3-3 तास बसू शकत नाही, तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकत नाही. म्हणून त्यांनी जे लेक्चर आहे, त्यांचे जे इव्हेंट आहे, ते त्यांनी 20 ते 25 मिनिटाची वर ठेवलेली नाही. आणि त्या 20 ते 25 मिनिटामध्ये तुम्हाला ते अशा प्रकारची, अशा लेवलची माहिती देतात जिथं तुम्ही 1 to 1 त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. असं कोणतं प्लॅटफॉर्म आहे मला दाखवून द्या का त्याच्यामध्ये तुम्ही IAS ला बोलू शकता, एखाद्या सक्सेसफुल उद्योजकला बोलू शकता, त्या उद्योजकाशी तुम्हाला पर्सनली सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता, किंवा त्याला समोरासमोर भेटण्याची संधी उपलब्ध करून देणारा असं कोणतं प्लॅटफॉर्म आहे का सांगा. आणि याची जी प्राइस आहे आणि जे एखादे जे असेल त्याची प्राइस मला कनेक्ट करून द्या आणि सांगा. आपण करिअर कट्टा आपल्या कॉलेजमधूनच बंद करून टाकू, असं जर कोणी असेल तर. याच्यामध्ये हा जो करिअर कट्टा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म कुठल्याही प्रकारचा पैसे लुटण्याचा किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे नाही आहे. हा प्युअर अँड प्युअर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीचाच प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला हे करायचंय आणि ते करिअर कट्ट्यामध्ये नाही, असं नाहीच आहे. असं त्याच्यामध्ये एक पण बाजू नाही आहे तर मला ही गोष्ट करायची सर, मला करिअर मध्ये हे करायचंय पण तुमच्या करिअर कट्ट्याकडे हे नाही, असं एक पण गोष्ट नाही करिअर कट्ट्यामध्ये. तर ऑल ओव्हर सर्व गोष्टीचं व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. आणि हेच नाही तर तुम्हाला पुढे जाऊन तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक, राज्य समन्वयक अशा ऑपॉर्च्युनिटीज आहे ज्या तुम्ही पुढे येऊन लीडरशिप करण्याची संधी तुम्हाला आहे, जी ऑल महाराष्ट्र समोर तुम्हाला बोलण्याची संधी पण तिथं दिल्या जाते. अशी संधी कोणतंच प्लॅटफॉर्म देत नाही. तुम्ही जर म्हटले मला तुम्ही जर एखादा कोर्स केला चांगला आणि तुम्हाला जर त्या कोर्स मध्ये अजून पुढे जायचं, तुम्हाला वाटतं अजून माझ्यासारखे अजून काही विद्यार्थी महाराष्ट्रातून जोडावं याच्यामध्ये,
तर तिथं ती संधी उपलब्ध करून दिली जाते का तुम्ही तिथं पूर्ण ऑल महाराष्ट्राला तिथं मेंटर करू शकता. तर ह्या ज्या संधी या संधीचं सोनं करण्याची आज तुमची काळाची गरज आहे. बघा याच्यामध्ये 1 to 1 भेटून पण आबाधबा फीज सांगून पण आपण याच्यामध्ये आपण इनरोल करू शकत होतो. या गोष्टी आणि यावेळेसचं जे शपथविधी झाला आपला करिअर संसदेचं पदाधिकारी बद्दल जे बोलले सर, हे ज्या कॉलेजवरून हे झालं ना सर, स्ट्रीमिंग झालं ना, तिथून शपथविधी हा कार्यक्रम घडला. ते कॉलेज मुंबईचं टॉपचं 1 नंबरचं कॉलेज आहे. त्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर तिथं लाखो मध्ये फीज आहे. मग असे कॉलेजेस असे महाविद्यालय जे राज्यामध्ये एवढ्या क्लास 1 सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये जर अशा प्लॅटफॉर्मला जर एवढा मोठा दर्जा देत असतील, त्यांचा ते टाइम देत असतील, त्यांचा ऑडिटोरियम देत असतील, तिथं ते त्यांच्या कार्यक्रमाला बसत असतील, तर हा प्लॅटफॉर्म कुठंही मजाकचा विषय नाहीये, ऑप्शनचा विषय नाहीये. हे ज्याला समजलं तो याच्यामध्ये आज पुढे आहे. आणि या क्षेत्रामध्ये जे मेंटरिंग करणारे जे लोक आहे, मग तुम्ही म्हणशाल सर IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, हे लोक काय त्यांच्याकडून फीस घेतात का मग तिथं यायची? तर नाही. ते पण अशी लोक आहे जे त्यांना वाटतं आपण या लेवलला आलो, आता आपल्यामुळं बाकीचे लोक पण वरती आले पाहिजे, ते पण लिटरेट झाले पाहिजे, त्यांना पण त्यांच्या करिअरची सही दिशा योग्य मार्गदर्शन त्यांना भेटलं पाहिजे, हे तळमळ घेऊन येणारे लोक आहे. जसे की आपल्या कॉलेजमध्ये आपले निकम सर. तर अशी सर्व गोष्टी आहे. या सर्व तुम्ही याच्यामध्ये करिअर कट्ट्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. तुम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन याच्यातून भेटणार आहे ते तुम्ही बिलीव्ह नाही करणार. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ही गोष्ट तुम्हाला भेटते. आज मोबाईलमध्ये सर्व आहे. युट्यूबला काही चांगली गोष्ट सर्च करा भेटेल तुम्हाला, पण आपण सर्च करतो का? नाही करत आपण. किंवा युट्यूबला इंस्टाग्रामला पण माहिती आहे आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय दाखवायचं, बरोबर? ते सुद्धा आपल्याला असं कंटेंट कामाचं कंटेंट दाखवत नाही. आणि हे जे लोक आहे आता ते ऑनलाईन इंस्टाग्रामवर ऍड पण रन करू शकत होते, फेसबुकवर ऍड पण देऊ शकत होते. बोलो जोगा केसरी आपण सकाळपासून संध्याकाळ लोक 100 वेळेस ऍड पाहतो. बोलो जोगा केसरी अजय देवगण, बरोबर की नाही? मग ती 10 रुपयाची गुटख्याची पुडी जर जाहिरात करू शकते ऑनलाईन, तर करिअर कट्टा नाही करू शकत का? करू शकतो. पण करिअर कट्ट्याचा उद्देश आहे का याला ज्याची गरज आहे त्याला द्या, ज्याला भूक लागलेली त्याला जेवण द्या, जो ऑलरेडी जेवण बसलेला आहे त्याला पंचपाकवानाचं जेवण वाटण्यात मजा आहे का? ज्याला खरंच भूक लागलेली आणि त्या भुकेची फुलफिलमेंट ही गोष्ट करीत असेल, हे जेवण करीत असेल, तर ते जेवण त्यालाच द्या, साऱ्याच्या हातात नका देऊ. त्याच्यामुळं याच्यामध्ये लिमिटेड लोक असतात, सिरियस लोक असतात, जे करिअरला घेऊन सिरियस आहे, ज्यांना काहीतरी करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ठिणगी तरी पेटलेली तर मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी अलग आहे, माझा जन्म हा असाच वाया नाही. तुम्ही प्रत्येक जण, मी पण, आपण सर्वच जन्माला आलोय तर काहीतरी आपली एक युनिक आयडेंटिटी या समाजाला देण्यासाठी आलेलो आहे, बरोबर? तर मग याच्यासाठी आपण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण जेवढं होईल तेवढं चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणं खूप गरजेचं आहे. आज तुम्हाला 2 गोष्टी चांगल्या सांगणाऱ्यापेक्षा 10 गोष्टी वाईट सांगणारे लोक खूप भेटतील, पण 2 गोष्टीकडे चांगलं प्रेरित करणारे लोक खूप कमी. नाही लागले फोटो? हरकत नाही, एका दिवशी ते तुमच्या याच्यावर टाकणार होती. फार छान बोला. कारण कसं आहे, मला माहिती थोडी झोपेची वेळ आहे तर मुलगी येणारच आहे. कारण काय असतं, जेव्हा आपल्याला जास्त ऐकायची कॅपॅसिटी जरा कमी असते आणि एक